सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये ते वाढ झालेली आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये महिना इथं मिळणार आहे. किती मिळणार आहे? 2100 रुपये महिना. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी अपडेट एक समोर आलेली आहे. तर आता 2100 रुपये मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यात मिळालेले आहे, कोणत्या महिलांना मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर आता सर्वच इकडे चर्चा आहे की 2100 रुपये इथं मिळणार आहे. आता देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा 1500 वरून जे की 2100चा जो काही प्रस्ताव आहे ते आता अखेर मंजूर. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट जी की लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये. यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये वाटप देखील येतच सुरू. तर आता यामध्ये नागपूर, नाशिक, अहमदनगर, जालना, लातूर, परभणी, बीड आणि अमरावती तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा. पहिले जे की 1500 रुपये तर मिळत होतं. तर ही योजना काय आहे? तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये इथं देण्यात येत होते. परंतु आता बरेच महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहे. 1500 वरून आता महिलांना 2100 रुपये इथं देण्याची घोषणा. तर आता यामध्ये महिलांना आर्थिक आधार देणे, घरकर्जासाठी मदत, महिलांचे आर्थिक सशक्तीकरण, त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत लाखो महिलांना इथं पैसे इथं येत आहेत. या योजनेअंतर्गत तर आता लाडक्या बहिणींना जे की 2100 रुपये इथं मिळणार आहे. यामध्ये कोणाला मिळणार आहे? ज्यांचं वय 21 ते 65च्या दरम्यान आहे, महाराष्ट्र राज्यातील महिला आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, ज्यांनी KYC केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली असेल तर अशाने लगेच तुम्ही तुमची KYC तर करून घ्या. KYC केली तरच तुम्हाला पैसे तर येणार आहे. यानंतर आधार मोबाईल नंबर लिंक, तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे देखील आवश्यक आहे. तर आता लाभार्थी संख्या पडताळणी, KYC, आधार लिंक, कॉमर्स, टॅक्स चेक 2.43 कोटीवरून 1.53 कोटी 1 ते 1.8 कोटीपर्यंत राहील. याचप्रमाणे आता योजनेसाठी निधी 26,500 कोटी, तर त्यामध्ये 26% कपात ठेवली जात आहे. जो आधार आधीच्या वर्षापेक्षा कमी, त्यामुळे आर्थिक बोजा पडताळणीमुळे वाढ घटली असावी. भविष्यात काय योजना सुरूच राहणार आहे. 25 लाख अधिक महिलांना लखपती दिदी बनविण्याचे उद्दिष्ट आहे. तर आता यामध्ये 2100साठी स्पष्ट टाईमलाईन नाही. तर आता बातम्यानुसार लवकरच त्याबद्दल अपडेट येणार आहे. तर आता यामध्ये जे काही लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणार आहे. पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला तक्रार करायची आहे. 181 या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तक्रार नोंदवा, किंवा जवळच्या महिला बालविकास या विभागाकडे जाऊन आधार कार्ड, बँकेचं पासबुक, अर्ज जे की तुम्ही अर्जाचे फॉर्म भरता वेळेस पावती घेतली होती ते अर्जाची पावतीची झेरॉक्स द्यायची आहे. किती पैसे मिळतात? तर यामध्ये दरमहा आता 1500 रुपये मिळत आहे. सरकारकडून DBTच्या माध्यमातून लाडकी बहिणींना पैसे इथं येत आहेत. तर आता 1500 वरून 2100 रुपये नवीन चर्चा इथं सरकारकडून निधी वाढ करून तर आता लाडक्या बहिणींना जे की आता सुरू आहे 2100 रुपये महिना. तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे देखील जमा होण्यास सुरुवात. यामध्ये नागपूर, वर्धा पहिला विभाग आहे आपला. विदर्भ विभागमध्ये नागपूर आणि वर्धा. यानंतर इथे आपलं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम. तर हे विदर्भातील जे काही जिल्ह्यात तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. दुसरं जे ते आपलं मराठवाडा. मराठवाड्यामध्ये इथे आपलं छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर येते पश्चिम महाराष्ट्र. तर यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे जे की 2100 रुपये 1500 वरून. यानंतर जे ते आपलं उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर तर या जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं कोकण. कोकणमध्ये इथे आपलं मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे. यानंतर आता महत्त्वाचे जे काही अपडेट आहे म्हणजे यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होत आहे. काही ठिकाणी पडताळणीमुळे थोडा उशीरसुद्धा लागू शकतो. पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे तर येणार आहे. महिला व बालविकास विभागाकडे त्याचप्रमाणे 181 या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करूनसुद्धा जबाब विचारू शकता की आम्हाला पैसे का आलेले नाही, कोणती अडचण आहे. लाडक्या बहिणीची आताची घडीची सर्वात मोठी अपडेट, पैसे कशा पद्धतीने तर जमा होतात. पैसे जे आहे या योजनेअंतर्गत थेट DBTच्या माध्यमातून पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तर पैसे पाठवले जाते. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा निधी वाटप पाठवला जातो. बँक खाते आधारशी लिंक असेल त्या खात्यामध्ये पैसे तर येतात. पैसे कोणत्या हप्त्याचे येत आहेत तर आता पहिला हप्ता असेल, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, ज्यांचे हप्ते मागे राहिलेले आहेत तर आता नवीन जे काही फॉर्म आहे ते लवकरच इथं सुरू होणार आहे. तर नवीन फॉर्म कशा पद्धतीने तर भरायचा सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला तर लगेच बघा. महिलांना लाभ 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना अर्ज केलेला आहे. त्यापेक्षा आता ज्यांचे अर्ज इथं मंजूर आहेत तर अशांना पैसे तर येत आहे. तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी लेखी अर्ज द्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्मॅट आहे. प्रति जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, महिला व बालविकास विभाग, तर अशा प्रकारचं तुम्हाला इथे लिहायचं आहे. यानंतर विषय लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज. महोदया, मी खालील सही करणारी XYZ तुमचं नाव लिहा, राहणार लिहा, अर्ज क्रमांक लिहा. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. असा मजकूर तुम्हाला लिहायचा आहे. यानंतर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. यानंतर तुमचे संपूर्ण नाव लिहा, यात मोबाईल नंबर, आधार क्रमांक, खाते क्रमांक, दिनांक आणि स्वाक्षरी किंवा 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा की तुम्हाला पैसे का आलेले नाहीत. तर हे तुम्हाला हा जो अर्ज आहे ते इथं महिला बालविकास विभागाकडे अधिकाऱ्याकडे हा अर्ज इथं द्यायचा आहे. तर 15 दिवसाच्यात तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल.